संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील एका तरुण-तरुणीच्या प्रेमप्रकरणामुळे संगमनेर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणीला भेटण्यासाठी तिच्या नातेवाईकांची संख्या शहरात वाढू लागल्याने परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी संबंधित तरुण व तरुणीला अन्य सुरक्षित ठिकाणी हलवले। दरम्यान तरुणीच्या नातेवाईकांनी पोलिसांवर मारहाण केल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला। या घटनेच्या निषेधार्थ काही नातेवाईक आणि नागरिकांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात जमाव जमवला। तसेच संगमनेर शहर पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात यावी अशी मागणीही जमावाकडून करण्यात आली। परिस्थिती अधिक चिघळत गेल्याने काही नागरिकांनी दिल्ली नाका व 3 बत्ती परिसरात रस्त्यावर उतरून आंदोलन केले। या आंदोलनादरम्यान पुणे नाशिक तसेच अहिल्यानगरकडे जाणाऱ्या महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला। अचानक झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला। पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे व शहर पोलीस निरीक्षक कुणाल बारोकर यांनी घटनास्थळी धाव घेत जमावाशी चर्चा केली। त्यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। पोलिसांच्या समजुतीनंतर जमाव काही प्रमाणात शांत झाला असला तरी परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण कायम होते। सध्या पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। विजन प्लस न्यूजसाठी सचिन सोनवणे, संगमनेर।